ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्या, अन्यथा महावितरण कार्यालयात सर्प सोडणार। वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने आक्रमक। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून विजेचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे रात्रंदिवस शेतमाल पिकवण्यासाठी शेतकरी राजा कष्ट करतोय, मात्र प्रशासनाचा कुठलाही अधिकारी डोकावूनही पाहत नाही। तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रात्री 8 तासाचा वीज पुरवठा उपलब्ध असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सर्प विंचूचा त्रास सहन करावा लागत आहे। जिल्ह्यातील आतापर्यंत 67 शेतकऱ्यांना सर्प चावलाय, त्यात 67 पैकी 14 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी आज दिनांक 15 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माध्यमांशी बोलताना दिली आहे। दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्या, अन्यथा महावितरण कार्यालयात सर्प सोडणार असल्याचा आक्रमक इशारा देखील वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष लहाने यांनी दिलाय। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली। या प्रसंगी वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने, तालुका अध्यक्ष भानुदास साळवे, जिल्हा उपाध्यक्ष शेख लाला, दत्तू कुरधने, सिद्धार्थ पनकुटे, बालाजी वाहेकर, अंकुश गाडेकर, अरुण गायकवाड, राजेंद्र खरात, उत्तम खरात, विजय कांबळे, मनोज लोखंडे, नितेश शिंदे, वैभव वानखडे, शिवाजी खरातसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो। आमचं निवेदन असं एकच आहे वंचित बहुजन आघाडीचं की आता मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे 100% या ठिकाणी नुकसान झालेले। पण राहिले सुले जर शेतकऱ्याचे आता जे राहिलेले माल जे असतील तर त्या मालाचे पाणी भरण्यासाठी लोक शेतामध्ये जात असतात आणि या लाईट MSCBचे जे लाईटचा जे त्रास आहे शेतकऱ्याला, त्या त्रासच्या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन देणार आहे की 24 तास शेतकऱ्याला लाईट उपलब्ध करून द्यावा। ग्रामीण भागामध्ये शहरा भागाचा आमदार खासदाराने प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, पण ग्रामीण भागाचा कोणी प्रश्न मांडत नाही आणि ग्रामीण भागामध्ये लाईटीचा एवढा त्रास आहे की लहान लहान लेकरांसुद्धा त्रास आहे। शेतकरी जे शेतीतले लोक आहे, शेतात पाणी भरायला जर गेले 8 तास लाईट असते शेतकऱ्याला आणि बाकीचा गॅप असतो, तर 8 तासांमध्ये लाईट कमीत कमी 20 ते 25 बार लाईट जाते। शेतकऱ्याचे जे ग्रामीण भागाचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेतकरी रात्रभर झोपत नाही। आली लाईट, एक म्हणलं फीस आला की लगेच उठला शेतकरी की लेकरा बाळातून उठून ते जातो। अंधार पाहत नाही, पाऊस पाहत नाही, पाणी पाहत नाही, इच्छू पाहत नाही, साप पाहत नाही। म्हणजे त्याला आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये आम्ही आता जिल्हा रुग्णालयामधून माहिती घेतलेली आहे की 67 शेतकऱ्याला या ठिकाणी सर्प चावलेले आहे। यापैकी 14 शेतकरी या ठिकाणी मरण पावलेले आहे, बाकीचे शेतकरी उपचार घेऊन घरी गेलेले आहे। आता मला सांगा, हे जे महावितरण आहे आणि इथलं जे जिल्हा प्रशासक आहे याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो। इथला आमदार खासदार कोणी त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही, शहरात अवतीभोवती त्यांचं ध्यान आहे। आमचं एकच म्हणणं आहे की बाबा इथल्या महावितरण कार्यालयाला की ताबडतोब तुम्ही 24 तास लाईट चालू करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये आपल्या कार्यालयामध्ये जे इथलं महावितरण कार्यालय आहे त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये आम्ही घुसून त्या ठिकाणी सर्प सोडणार आहे। काय निवेदन दिलं आपण आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ कलेक्टर साहेबाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आधी तर अतिवृष्टी झालेली आहे, त्यात 90% शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। काही थोडंफार शेतकऱ्याचे काही आता गहू ज्वारीचे आपले जमीन वळवावं लागतात पेरणी करायची, तर त्याला लाईनीची अत्यंत गरज आहे। तर त्याच्यात पण एक तास लाईन येते, एक तास लाईन जाते। त्याच्यामुळं आम्ही ग्रामीण भागातले सर्व शेतकरी हैराण आहे। जर आम्हाला 24 तास लाईन जर नाही दिली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं MSCB कार्यालयामध्ये साप सोडणार आहे। कारण आम्ही आत्ताच आमच्या शिष्टमंडळाने ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन माहिती घेतली तर 67 लोकांना ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सर्प चावलेले आहेत, त्यापैकी 14 लोक मृत्युमुखी झालेले आहेत। म्हणून आम्ही वेळोवेळी निवेदन देतोय, जर प्रशासनाने जर याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर याला प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि यापुढे आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ जाऊन आंदोलन करणार आहे आणि साप सोडणार आहेत। काय नाव आपलं? वंचित बहुजन आघाडीचा मी तालुका अध्यक्ष जालना भानुदास साळवे। चांगलं बोलतो।